हॅलो माय युट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर येस, आज आहे 1 जुलै 2025 ला मी माझा बिझनेस सुरू केलेला. आणि बिझनेस का म्हणते आधी तर ते सांगते. मला बरेच जण म्हणतात की तुझा काय एवढा मोठा बिझनेस नाहीये, तुझं छोटंसं पार्लर आहे आणि तू त्याला बिझनेस हे नाव का देते. सर्वात आधी तर हे सांगते की कुठल्याही लोअर मिडल क्लास फॅमिली मधल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी एक स्वतःचं काहीतरी सुरू करणं हा ना खूप मोठा टास्क असतो. आणि मला सर्वात आधी तर मी ना त्या सर्वांचे आभार मानते ज्यांनी मला या पूर्ण जर्नीमध्ये खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. सर्वात मेन माझी फॅमिली आणि काही रिलेटिव्स ज्यांनी सुरुवातीपासून पॉझिटिव्हच माझ्याबद्दल, माझ्या बिझनेस बद्दल बोललेलं आहे. आणि सर्व ते डायरेक्टली इनडायरेक्टली ते सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद म्हणते ज्यांनी माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये मला सपोर्ट केलेला आहे. आज 1 वर्ष झालेलं आहे मी माझं छोटंसं पार्लर सुरू करून. आणि सुरू केलं त्यावेळी मनात खूप काही गोष्टी होत्या, खूप काही स्वप्न होते, खूप काही प्लॅनिंग्स होत्या. पण म्हणतात ना, आपण जेही काही विचार करतो सेम तसंच घडेल असं अजिबात नाहीये. मी या 1 वर्षामध्ये खूप काही शिकली. मला या 1 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यातलं मेजर तर हे होतं की तुमच्या जवळ जर बॅकअप मनी असेल, तुमच्याकडे जर बॅकअप प्लॅन असेल तरच ना कुठल्याही गोष्टी वर्क करतात. कारण कुठलाही बिझनेस डे 1 पासून उठत नाही किंवा डे 2 पासून उठत नाही, त्याला खूप वेळ लागतो. जेही काही माझ्या जवळचे काही लोक होते त्यांनी मला हेच बोलले होते की एखादा वर्ष तरी बिझनेसला पिकअप घ्यायला हा वेळ लागतो. कारण नवीन असतो आपण मार्केटमध्ये, आपल्याला या गोष्टींची माहिती नसतात. आपल्याला या गोष्टी माहिती नसतात की क्लायंट सोबत डील कसं करायचं किंवा काही. मला क्लायंट बाबतीत निगेटिव्ह असं रिस्पॉन्स आतापर्यंत कधीच नाही आला. मला हे होतं की जे आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे तिथून जास्त प्रॉब्लेम्स यायला लागले. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती खरं तर. की ज्यावेळी आपण मार्केटमध्ये उतरतो त्यावेळी सर्वजण असं म्हणतात की शेजारीच जर म्हणजे ते शॉप असेल किंवा आता माझं पार्लर आहे, शेजारीच जर पार्लर असेल तर तिथे पार्लर घ्यायला नाही पाहिजे. याचे बरेचसे कारण असतात. एक कारण हेही असतं की क्लायंट्स मिळायला म्हणजे प्रॉब्लेम जातो. एक हेही असतं की समोरचा व्यक्ती कसा आहे आपल्याला माहिती नाही राहत. सो देअर आर लॉट्स ऑफ थिंग्स. सो या गोष्टी सुद्धा मी खूप जास्त फेस केल्या की कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि लोक स्वतः जिंकण्यासाठी काहीही करू शकतात, हे तर लक्षात येऊन गेलं सुरुवातीलाच. सो या 1 वर्षात ना मी खूप काही शिकले आहे. आता मला बघून बरेच जण म्हणतात, माझे काही फ्रेंड्स सुद्धा आहेत म्हणजे ओळखीचे, त्यांचंही असं म्हणणं असतं की छान आहे, बिझनेस आहे, बिझनेसमध्ये ग्रोथ लवकर होते, बिझनेसमध्ये पैसा खूप आहे. सो आमचं सुद्धा सुरू करण्याचा विचार आहे. किंवा जे घरून सर्व्हिस देतात त्यांनी पण मला खूपदा विचारलं. तर आज ना मी तुम्हाला माझ्या या पूर्ण 1 वर्षातल्या एक्सपिरियन्सेस सांगणार आहे. जर तुमच्याशी रिलेटेड नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता, पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप जास्त युजफुल होणार आहे जे बिझनेस सुरू करण्याचा विचार करते, छोटासा का होईना विचार करते आहे. माझी या सगळ्या 1 वर्षात ना खूप काही चुका सुद्धा झालेल्या आहेत माझ्याकडनं. सर्वात मेजर चूक हे होती की मला बरेच जण माझ्या फॅमिली मधले सुद्धा म्हणतात की तू आधी कुठल्या तरी पार्लरमध्ये काम करायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर सुरू करायला पाहिजे होतं. पण मला तेवढा कॉन्फिडन्स होता. आता असं नाही की माझ्याकडनं क्लायंट्स नाराज होऊन गेले, पण लोकांना दाखवण्यासाठी सर्टिफिकेट्स पाहिजे असतात. बऱ्याचशा गोष्टी असतात. आता मी जिथून शिकली ना तिथून मला सर्टिफिकेट नाही मिळालं. आणि जे मी एक गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट घेण्याचा प्रयत्न केला त्याच्याच बेसिसवर क्लायंट्स काहीच मिळत नाही, हे तर मी आधीच सांगते. कारण लोकांना पाहिजे असतं की तुम्ही कुठल्या तरी मोठ्या ठिकाणावरून शिकलेले आहेत. अर्ध्या जास्त तर तुमचे सर्टिफिकेट्स बघूनच तुमच्याकडे येतात. सो येस, त्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात की तुम्ही कुठून शिकलेले आहात वगैरे या सर्व गोष्टी. सो माझ्याकडे सर्टिफिकेट्स नव्हतं दाखवायला, त्याच्यामुळे लोकांना हे वाटायचं की हिला काही येतच नाही किंवा काही. हा, जे माझ्याकडे आले सुरुवातीपासून ते अजूनपर्यंत माझ्याकडे टिकून आहेत. असं नाही की ते परत आलेच नाही किंवा काही, असा प्रॉब्लेम नाही आला मला कधीच. माझ्याकडे स्किल होतं, मला त्या स्किलवर विश्वास होता. पण प्रॉब्लेम काय असतो की लोकांना तुमच्यावर विश्वास पाहिजे, त्यांना पाहिजे की तुम्ही कुठल्या तरी प्रोफेशनल ठिकाणावरून शिकलेले आहात. या सगळ्या गोष्टींचा मला खूप जास्त प्रॉब्लेम झालो. सो येस, मला माझ्या सर्वात मोठी चूक ही होती की मी पहिलं तर मी बॅकअप मनी काहीच ठेवला नाही. मी जेवढे पैसे होते तेवढे सगळे याच्यामध्ये गुंतवून चुकली होती. त्याच्यामुळे असं झालं की
की जेव्हा अप्स डाऊन आले ना तेव्हा माझी पूर्ण फॅमिली डाऊन मध्ये गेलो. एवढा जास्त आम्हाला प्रॉब्लेम झाला. कारण काय होतं, कुठल्याही याला चालायला किमान 1 वर्ष तरी लागतं. सो आमचं असं होतं की नाही, आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. मला घाईघाईत सुरू करायचं होतं, त्याच्यामुळे मी घाईघाईत सुरू तर केलं, पण नंतर मला खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. सो सर्वात मोठा जर माझा लेसन असेल ना कुठल्या या पूर्ण जर्नी मधला, तो हे आहे की तुम्ही बिझनेस तेव्हाच सुरू करा ज्यावेळेस तुमच्याकडे 1 वर्षाचा बॅकअप मनी असेल किंवा 6 महिन्याचा तरी बॅकअप मनी असेल. कारण काय व्हायचं, माझे यायचे पैसे आणि लोनच्या इन्स्टॉलमेंट, शॉपचं रेंट, या सगळ्या गोष्टीमध्ये ते पैसे निघून जायचे. कधी कधी असं व्हायचं की ते पैसे घरातून सुद्धा टाकायला लागायचे. माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये ना मला माझ्या फॅमिलीने खूप जास्त सपोर्ट केलाय. बऱ्याचदा आपण बघतो की कुठलीही महाराष्ट्रीयन फॅमिली किंवा कुठलीही मिडल क्लास फॅमिली बिझनेससाठी नकार देते. त्यांचं हे असतं की जॉबच करायला पाहिजे. हा, माझ्याकडे पण असं होतं की जॉबच बेटर आहे. स्वतःच्या बिझनेसमध्ये टेन्शन सुद्धा खूप असतं. सो येस, मला सुद्धा त्यांनी जॉबचं सजेस्ट केलं. पण माझं हे होतं की नाही, मला प्रिशूला सोबत ठेवून सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे मग मी हा बिझनेसचा डिसिजन घेतला. कारण मी सिंगल पॅरेंट आहे. सो माझं हे होतं की मला घरच्यांवर बर्डन नको होतं. आणि मी याच्यासाठी घाईघाईत सुरू केलं की प्रिशूला शाळेमध्ये टाकण्याच्या एज पर्यंत माझा बिझनेस हा छान रन करेल. त्याच्यासाठी मी घाईघाईत सुरू केलं. पण ती माझी सर्वात मोठी चूक होती. पहिलं तर आपल्याकडे बॅकअप मनी पाहिजे, हा माझा खूप मोठा लेसन आहे. आणि एकुलता एक लेसन तर माझा हाच आहे या पूर्ण जर्नी मधला, की बॅकअप मनी पाहिजे. कारण बिझनेसमध्ये अप्स डाऊन खूप जास्त येतात. आपल्याला नसतं माहिती की पुढे काय होणार आहे, आपला बिझनेस चालणार आहे, आपला बिझनेस नाही चालणार आहे, किंवा काय प्रॉब्लेम येईल, अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी हे फक्त याच पार्लर बद्दलच म्हणत नाहीये, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पण आता कॉम्पिटिशन खूप जास्त झालेलं आहे. मला ऑर्डर्स मिळण्यासाठी खूप भारी गेलं. तुम्ही बघितलं असेल तर मला ऑर्डर्स खूप कमी मिळाल्या. त्याचाही प्रॉब्लेम हा होता की लोकांना दाखवण्यासाठी आपलं काम पाहिजे. आता मी जेव्हाही पार्लरमध्ये कधी काही विचारायचे ना, तो फेशियलचे रिझल्ट वगैरे माझ्या हातचे खूप छान येतात. आता तुम्ही माझ्या घरच्या कुणावर बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. पण ना, लेडीज कम्फर्टेबल नसतात. त्या फोटोज व्हिडिओज नाही काढू देत. त्यांना बिफोर आफ्टरचा फोटो म्हटलं की त्या कम्फर्टेबल नसतात. इव्हन त्यांना हे जरी म्हटलं की आम्ही आमच्या पेजवर नाही टाकू, आम्ही फक्त कोणी क्लायंट्स आलं, त्यांनी विचारलं या फेशियलचे रिझल्ट कसे आहेत, सो त्यांना फक्त दाखवण्यासाठी म्हणून पाहिजे, तरी सुद्धा लेडीज अजिबातच फोटो व्हिडिओ काढू देत नव्हत्या. सो या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होतात आणि या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स मला झाले. सो मी म्हणेल की एखादा ठीक आहे, मला असं खूप उशिरा माहिती पडलं की जर मी कपड्याचा वगैरे बिझनेस सुरू केला असता तर कदाचित आज तो बिझनेस खूप छान रन करत असता, कारण त्याला पिकअप लवकर पकडतो. सो तुम्हाला बिझनेससाठी जागा जरी बघायची आहे ना, तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. एक तर तिथे तुम्ही जो बिझनेस करताय ते सिमिलर आहे की नाही. आता मी जेव्हा असं बोलली होती ना की माझ्या शॉपच्या वेळेस, त्यावेळेस मला कोणी म्हटलं होतं की असं काही नसतं, प्रत्येकाला आपापल्या हिश्श्याचं मिळतं. पण नाही, ती माझी सर्वात मोठी चूक होती. कॉम्पिटिशन एवढं जास्त झालेलं आहे की लोक स्वतः वर येण्यासाठी दुसऱ्याला पाडायसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलं. दुसरी गोष्ट अशी की तुमच्याकडे पैसा पाहिजे, कारण एका दिवसातून बिझनेस वर येत नाही. तिसरी गोष्ट अशी की लोन्स वगैरे करून नाही करायचं. माझी सर्वात मोठी चूक हे होती की मी लोन करून केलेलं होतं, आणि ते खूप डेंजर गोष्ट आहे. त्याच्यामुळे, कारण लोनच्या इन्स्टॉलमेंट्स ह्या भराव्याच लागतात, तुमचा बिझनेस चालो की नाही चालो. सो ती एक खूप मोठी चूक होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कशाचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहात. सो तेही गोष्ट एक खूप मॅटर करते. कारण आता असं झालेलं आहे की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, पण काही काही बिझनेस असे आहेत जे पिकअप लवकर पकडतात. जसं एखाद्या एरियामध्ये जर पार्लरच नाहीये, त्या ठिकाणी पार्लर खूप चांगलं चालेल. एखाद्या एरियामध्ये कपड्याचं दुकान नाहीये, त्या ठिकाणी कपड्याचं दुकान खूप चांगलं चालेल. सो या साहजिक गोष्टी आहे. कुठे कशाची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार जर आपण सुरू केलं ना तर आपला बिझनेस छान चालतो. माझ्या बाबतीत मी विचार न करता डिसिजन्स घेतले, ही खूप मोठी चूक होती, ज्याच्याबद्दल मला आता सुद्धा खूप जास्त रिग्रेट होतो की मी विचार करायला पाहिजे होता. कारण काय होतं, माझ्यामुळे माझी फॅमिली सुद्धा खूप जास्त डिस्टर्ब झाली. माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला सुद्धा खूप काय फेस करावं लागलं. सो या सगळ्या गोष्टी असतात. तर या 1 वर्षाने ना मला खूप काही शिकवलेलं आहे. आणि या पूर्ण जर्नीमध्ये मला माझ्या फॅमिलीने खूप जास्त सपोर्ट केला. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं की स्नेहप्रिश ब्युटी हेवन ला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि मला या 1 वर्षातले पूर्ण माझे एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करायचे होते की या 1 वर्षात मी काय काय फेस केलं, या 1 वर्षात काय काय झालं. बऱ्याचदा असं होतं की या 1 वर्षात अशा सुद्धा सिच्युएशन खूप वेळा आल्या की मी विचार केला की नाही, आता मला हे बंद करायला पाहिजे. सो या सुद्धा गोष्टी झाल्यात. मला विचारलं सुद्धा जातं हे, सो येस, या सुद्धा गोष्टी झाल्यात की
बिझनेस बंद तर नाही करायचा किंवा बिझनेस बंद करायला पाहिजे हीच ती वेळ वगैरे या सर्व गोष्टी सुद्धा झाल्या. पण या पूर्ण याच्यातनं एक पर्सन असा होता ज्याने मला एकदाही नाही म्हटलं की तू बंद करते, म्हणजे माझे वडील. आणि त्यांचं असं होतं की जाऊ दे, आज ना उद्या काहीतरी गोष्टी वर्क करतील. पण मला असं वाटतं की नाही, एकट्या स्त्रीनी काहीतरी करणं ही आताची खूप कठीण गोष्ट आहे. तेच जर एखाद्या सेफ ठिकाणी जॉब असला ना तर ते तरी वर्क करेल. पण माझं शॉप अशा ठिकाणी आहे जिथे मी सिंगल पॅरेंट आहे किंवा माझी डिवोर्स केस सुरू आहे, या गोष्टी माहिती आहेत. आणि त्याच्यामुळे काही खूप काय म्हणतात विकृत मानसिकतेची माणसं आहेत जी खूप म्हणजे खूप खराब विचारांची, आता मी ते सांगूही शकत नाही शब्दात, असे सुद्धा लोक आहेत. सो येस, माझ्या बिझनेसने पिकअप न पकडायला हे सुद्धा कारण आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये माझं दुकान पूर्ण बंद 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 राहत आहे. त्याची खूप काही कारणं आहेत. आता एक सिम्पली जर गोष्ट सांगायची गेली तर मी हे सगळं यासाठी शेअर करते आहे की जर तुम्ही सुद्धा सुरू करण्याचा विचार करताय ना, तुम्हाला या सगळ्या पर्स्पेक्टिव्हचा विचार करावा लागेल. कारण म्हणजे मी जिथे क्लास केला ना तिथल्याच बऱ्याचशा लेडीज अशा होत्या ज्यांचं होतं की ठीक आहे आम्ही पण पार्लर सुरू करतो. सो मला सगळ्यांना एक मेसेज द्यायचा आहे की खूप काही गोष्टी असतात ज्या लोकांना माहिती नाही राहत. बऱ्याच जणांना बघणाऱ्यांना वाटतं की वाव छान दुकान आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा जायचं, आपलं आपलं काम आहे, कोणाला आपण आन्सरेबल नाही. आपण ज्यांची जागा घेतो, आपण ज्यांच्याकडनं रेंटनी घेतो, आपण त्यांना आन्सरेबल असतो. परत ती जागा ज्यांची आहे आपण त्यांना आन्सरेबल असतो. माझं जे शॅम्पू सेशन आहे त्यातून पाणी बाहेर पडतं. कारण बाथरूम वगैरे अशा सगळ्या गोष्टी सगळीकडेच अवेलेबल असेल असं नाहीये. मी आधी बाथरूम मध्ये आउटलेट काढलेला, पण आता ते पॉसिबल नाहीये. सो मी आउटलेट हा जिथे पाणी जातं बिल्डिंग मधलं सगळं त्याच्यामध्ये आउटलेट काढलेला होता. सो मला असं सांगण्यात आलं की त्या म्हणजे लोकांना तिथून लोकांना म्हणजे तिथे लोकांच्या पाणी जिथून प्यायच्या पाण्याची टाकी आहे आणि तिथून लोकांना पाणी जातं. मला असं सांगून ते आउटलेट बंद करायला सांगण्यात आलं. दुसरी गोष्ट, मी जिथून पाणी भरायची म्हणजे या बिझनेससाठी पाणी सर्वात जास्त लागतं, पाण्याशिवाय होणं पॉसिबल नाहीये. सो मी जिथून पाणी घ्यायची ते पाण्याचा सोर्स सुद्धा बंद करण्यात आला, जेणेकरून मी पाणी भरू नाही शकली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की जे मग मी वॉश बेसिन मधनं पाणी एका बकेटमध्ये किंवा ड्रम मध्ये जमा करायचं, नंतर ते फेकून द्यायचं, पण झाडाला फेकायचं नाही. आणि खूप लांब जाऊन असा रोड आहे जिथे सर्व्हिस लाईन वगैरे आहे, जिथे लोकांचं पाणी वगैरे जातं. सो तिकडे जाऊन ते पाणी फेकायचं. एका लेडीजने ड्रम भर ते पाणी उचलायचं आणि ते तिकडे जाऊन फेकायचं किंवा सारखं सारखं पाणी फेकायचं. कंडिशन्स या होत्या की बाकीचे शॉप सुद्धा आजूबाजूचे तेव्हा बंद असले पाहिजे आणि जेव्हाही पाणी भरायचं असेल तेव्हा सुद्धा एखाद्या वेळेस पाणी भरायचं त्यावेळेस सगळे शॉप बंद असले पाहिजे. अशा सगळ्या कंडिशन टाकण्यात आलेल्या होत्या. मी हे सगळं यासाठी सांगते आहे की तुम्ही जर पार्लर सुरू करण्याचा विचार करताय ना, तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघावं लागेल. पाण्याचा सोर्स आहे की नाही, इलेक्ट्रिसिटी व्यवस्थित आहे की नाही. मला 20 रुपये युनिटली बिल द्यावं लागतं, जे मी आतापर्यंत दिलेलं नाहीये, पण आता मला ते वन टाइम द्यावं लागणार आहे. कारण मी पूर्ण पाईपची फिटिंग वगैरे केलेली होती, मला ती सगळी फिटिंग काढावी लागली. कारण ज्यावेळी आम्ही घेतलं ना, आम्ही त्याच वेळी विचारलं होतं की आम्हाला पाण्याचं असं लागेल आणि आम्हाला पाणी बाहेर काढण्यासाठी सुद्धा एक सोर्स लागेल, तर ते सगळं कसं करायचं. त्या सगळ्या वेळी आमच्या गोष्टींना ऍग्री करण्यात आलं. आम्हाला त्यावेळी म्हणण्यात आलं की इथे बोर आहे, इथे असं असं सगळ्या गोष्टी आहे. पण ज्यावेळी ऍक्च्युअल वर्क करायला लागल्या ना गोष्टी, ज्यावेळी ऍक्च्युअल दिवस जायला लागले, महिने जायला लागले, सुरुवातीच्या एखाद्या महिन्यामध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आला. मग जसं 1.5 महिना 2 महिना जायला लागला ना, तसं एक 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 प्रॉब्लेम यायला लागले. तर ना, जेव्हाही कुठली एकटी लेडीज काही करते तेव्हा हे जे म्हणजे वाईट प्रकृतीचे लोक असतात ना, त्यांना जर गोष्ट लक्षात आली की ही बाई आपल्या हातात येण्यासारखी नाहीये, तर त्यावेळी ते त्रास देण्यासाठी काहीही करतात. हा माझा खूप मोठा लेसन होता. सो त्याच्यामुळे मी विचार केला की मी एक सेकंड कुठलं तरी फिक्स इन्कमचा सोर्स बघते. कारण काय होतं, या सगळ्या गोष्टीमुळे मला शॉपला याची लिटरली भीती वाटते. मी किती किती दिवस शॉपला येत नाही. या सगळ्या गोष्टींचा असर माझ्या बिझनेसवर होतोय. म्हणजे मी किती दिवस येत नाही, त्याच्यामुळे मग मला माझ्या बिझनेसचा खूप जास्त नुकसान होत आहे. आणि मग असं होतंय की काय करतो यार आपण म्हणजे जिथे मी फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या, तिथे असं होतंय की फॅमिलीला माझा सपोर्ट होतच नाहीये, उलट फॅमिलीला माझ्यामुळे त्रास होतोय. त्याच्यामुळे मी विचार केला की नाही, एक फिक्स कुठला तरी इन्कमचा सोर्स पाहिजे. सो येस, तुम्ही बिझनेस सुरू करताना तुम्हाला एक मॅन सपोर्ट खूप जास्त आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर गोष्टी वर्क करत नाही. बाकी सगळं मी नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. कारण आता मला
अर्जंट जायचं आहे एका ठिकाणी, त्याच्यामुळे म्हणून मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.